10 दिवसाचे गणपती घेतले. अपेक्षा ही होती की ही जी जेनझी जनरेशन आहे, मिलेनियल्स आहेत आम्ही, आमचं सगळे लिटरसी रेट आता ऑलमोस्ट 90-95% आहे या जनरेशन्समध्ये. तर हे लोक शास्त्रसंगत विचार करणारे असतील, रूढीवादी नसतील. पण जे काही इंस्टाग्रामवरती धुमाकूळ घातला आहे, एवढंच म्हणेन की भारतीय जनता पक्ष, मनुवादी लोक, RSS यांच्यासाठी अत्यंत पोषक अशा या पिढ्या आहेत. स्वतःची विवेकबुद्धी अजिबात नाही, तर्कशास्त्र अजिबात नाही, फक्त एका गर्दीच्या मागे, ट्रेंडच्या मागे धावणारे हे सगळे मेंढ्यांच्या अकलेची लोक आहेत अक्षरशः. म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा नाही, फॅमिलीची पर्वा नाही, त्या गर्दीमध्ये जायचं. दुसरी गोष्ट, ओशोचं एक वाक्य पुन्हा डोक्यात येतं की देव हा तुमचं इगोचं प्रोजेक्शन आहे, तुमच्या इगोचं प्रोजेक्शन आहे. बेसिकली पुण्यामध्ये आपण बघतो मानाचे गणपती. गणपतीला मान हवा असतो का? मानाची आरती, आरतीचा मान, नैवेद्याचा मान, सगळे माणसाच्या इगोचे प्रोजेक्शन आहेत, जे आपण देवातून किंवा त्या देव या संकल्पनेतून भागवत असतो. एकदम बेस्ट, एकदम. आता याचा अर्थ, मी स्वतः गणपतीला जातो, बघतो, लाईन पण लावल्यात. ही गोष्ट क्लिअरली समजवतो जी मला माझं जे अंडरस्टँडिंग आहे. बेसिकली युनिवर्स हे स्वतःमध्ये चैतन्य आहे. ही गोष्ट आता मला 100% रिअलाईज झाली आहे. युनिवर्सला असं वेगळं कोणी चालवणारा दैवी शक्ती वगैरे नाही आहे. युनिवर्स स्वतःमध्येच चैतन्य आहे. ज्याला आपण कर्म म्हणतो तो बेसिकली बटरफ्लाय इफेक्ट आहे. ज्या वाईब्स आपण युनिवर्समध्ये देतो त्या वाईब्स आपण रिसीव्ह करतो मल्टिप्लाय होऊन. ह्या युनिवर्सचं जे चैतन्य आहे, कॉन्शियसनेस आहे, काही स्थळं किंवा काही ठिकाणं, श्रद्धास्थानं ही अत्यंत चांगल्या प्रकारे ट्युनिंग होतात या कॉन्शियसनेससोबत. त्याच्यापैकी एक म्हणजे लालबागचा राजा. आणि म्हणून सिंपल शब्दात सांगायचं तर यस, लालबागचा राजा नवसाला पावतो. म्हणजे आपण जे मॅनिफेस्ट करतो ते तो खरोखर, कारण तिकडे रेझोनन्स सगळ्यात जास्त आहे आपल्या मॅनिफेस्टेशनचा युनिवर्ससोबत. किंवा जे पण काही प्लासिबो इफेक्ट असेल किंवा खरोखर श्रद्धा जे काही आहे. पण यस, रिझल्ट मला स्वतःला 100% आहे. पण ह्याच्यामध्ये हे जे मान अपमान आपण जोडतो ना, ते आपले सगळे प्रोजेक्शन आहेत इगोचे. आणि मला खरंच या पिढीची कीव येते की, म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की जेनझी लोक ॲटलिस्ट समजदार असतील, आहेत सुद्धा बऱ्यापैकी. पण आपल्या जेनझीला सगळंच करायचं आहे. बघा, त्या वाईब्स मलाही आवडतात. थोडीफार गर्दी जमते, लोक जमतात, जत्रेसारखं वातावरण असतं. बेसिकली ह्युमनला काय पाहिजे? सोशलायझेशन पाहिजे, चांगलं म्युझिक पाहिजे, वाईब्स मॅच झाल्या पाहिजे, चांगलं फूड पाहिजे, संगत पाहिजे. ह्याच्यासाठी दुसरेही पर्याय आहेत. मी या सगळ्याला विरोध करतो आहे असं नाही आहे. ह्याच्यासाठी दुसरेही पर्याय आहेत. आपण चांगले सिस्टमॅटिक शहरं बनवू शकतो. त्या शहरांमध्ये चांगले पार्क्स, सायकलिंग ट्रॅक, रनिंग ट्रॅक ठेवू शकतो, चांगले स्पोर्ट्स ठेवू शकतो, इनडोअर आउटडोअर. त्याच्यामध्ये लोक सोशलाईज होऊ शकतात. पाहिजे तर थोडेफार त्याच्यात तुम्ही क्लबिंग किंवा डिनर वगैरे पण ॲड करू शकता. ह्या सगळ्याला आपण टॅबू समजतो. माझा प्रॉब्लेम तिकडे आहे. या सगळ्याला टू बी एक सिम्पल योगा गेट टुगेदर पण आपण किती जणं करतात योगा गेट टुगेदर? किंवा चला आज आपण 2 किलोमीटर धावूया एकत्र येऊन. आपला समाज ह्या गोष्टींकडे कधी वळणार ही माझी कळकळीची विनंती आहे आणि अपेक्षा आहे.